लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचं अपडेट आत्ताच समोर आलेलं आहे. उद्या म्हणजेच 5 नोव्हेंबरच्या सकाळी 8 वाजेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये बोनस यायला सुरुवात होणार आहे. अर्थात आता याला दिवाळी बोनस म्हणणं उचित ठरणार नाही, कारण दिवाळी संपलेली आहे. परंतु अनेक लाडक्या बहिणींनी तक्रार केली की सरकारनं आम्हाला 7,500 रुपये तर वाटले, परंतु दिवाळीमध्ये महागाई इतकी वाढली होती की त्या 1,500 रुपयांचं 7,500 रुपयांचं त्यांना तितकासा फायदा झाला नाही. आणि त्यामुळेच निवडणूक आयोगाला देखील न जुमानता सरकारने फार मोठा निर्णय घेतलाय. उद्या सकाळी 8 वाजेपासून, उद्या 5 नोव्हेंबर आहे, मंगळवार आहे, उद्या सकाळी 8 वाजेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपयांचा बोनस सरकारकडून जमा केला जायला सुरुवात होणार आहे. अर्थात जर तुम्हाला पाठीमागं काही पैसे मिळालेले नसतील तर हे ते उर्वरित पैसे नाही आहेत. म्हणजे अनेक ज्या बहिणी होत्या त्यांना पाठीमागचे काही हप्ते यायचे राहिले आहेत, तर त्यापैकी हे 3,000 रुपये नाही आहेत, तर हे 3,000 हे अतिरिक्त आहेत. म्हणजे एक्स्ट्रा तुम्हाला बोनस स्वरूपामध्ये सरकारकडून दिले जात आहेत. आणि काही निवडक महिलांना 3,000 रुपयांसोबतच 2,500 रुपये देखील मिळणार आहेत. म्हणजे एकूण 3,000 अधिक 2,500 असे 5,500 या महिलांच्या खात्यात उद्या सकाळी 8 वाजेपासून जमा व्हायला सुरुवात होईल. ही प्रोसेस संपूर्ण दिवसभर, म्हणजे उद्याचा पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र चालूच राहणार आहे. अंदाजे 20 ते 25 लाख महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. आता याच्यामध्ये एक मोठी अडचण जी होती ती निवडणूक आयोगाची होती. तर नक्की काय घडतंय, कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये, अगदी सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजे उद्या कोणते जिल्हे त्या ठिकाणी असणार आहेत की ज्या ठिकाणी वाटप होणार आहे, संपूर्ण माहिती या अपडेटच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे नम्र विनंती करतो की आमच्या सर्व ताईंना, सर्व बहिणींना व्हिडिओ खूप आवडतात, परंतु व्हिडिओला लाईक करणं मात्र त्या विसरून जातात. मला माहिती आहे व्हिडिओ पाहण्याच्या नादात हे असं होऊन जातं, परंतु सर्व बहिणींना, काल आपण भाऊबीज साजरी केली, आजही अनेक जण भाऊबीजेचा उत्सव साजरा करत आहेत, आपल्या भावांना बहिणी ओवाळत आहेत. तर नम्र विनंती आहे एक भाऊ म्हणून की आपण या व्हिडिओला एक लाईक नक्की करावं. सर्व ताईंना, सर्व बहिणींना विनंती आहे, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपण व्हिडिओमध्ये आता पुढे जाऊया. सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना, बहिणींना सुद्धा शेअर करा आणि लाडकी बहीण योजनेशी संबंधित सगळे अपडेट वेळोवेळी जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तुम्हाला बांधकाम योजनेतले 5,000 रुपये मिळाले आहेत की नाही ते सुद्धा आम्हाला सांगा, कारण आम्ही एक व्हिडिओ बनवला होता की बांधकाम कामगार म्हणून तुम्ही नोंदणी करा आणि तुम्हाला दिवाळीपूर्वी सरकारकडून 5,000 रुपये मिळतील. तर अनेक लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी त्या योजनेचा फायदा घेतला. अनेकांनी कमेंट करून सांगितलं की सर, आम्हाला तुमच्यामुळे दिवाळीपूर्वी 5,000 रुपये मिळाले. जर तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ आलेला नसेल, आता मला माहिती आहे की अनेक जण सबस्क्राईबच करत नाही, तर तो व्हिडिओ आलेला नसेल तर अर्थात तुम्हाला माहिती होणार नाही. आणि म्हणून चॅनलला सबस्क्राईब करणं फार गरजेचं असतं. आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. लाखो योजना आहेत की ज्याच्यामध्ये मोफत सायकलपासून ज्या भांड्यांचा सेट असतो तो भांड्यांचा सेट सरकारकडून मिळतोय, शिलाई मशीन सरकारकडून मोफत मिळत आहे. तुम्ही बांधकाम कामगार म्हणून अजूनही नोंदणी करू शकता. पुढच्या वर्षी दिवाळीपूर्वी तुम्हाला 5,000 रुपयांचं अनुदान त्या ठिकाणी सरकारकडून दरवर्षी दिलं जात आहे. हजारो प्रकारच्या योजना आहेत. घरासाठी तुम्ही सोलर बसवू शकता. लाखो रुपये त्या ठिकाणी तुम्हाला सरकारकडून मिळतात, परंतु तुम्हाला त्याची माहिती नसते. तर तेव्हा ती माहिती करून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे. तेव्हा आता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला दिवाळी बोनस हवा आहे की नाही. कारण जोपर्यंत तुम्ही मागणी करत नाही, मी वारंवार सांगितलं होतं की तुम्ही मागणी करत चला, कमेंटमध्ये बोलत चला. तुम्ही जितकं जास्त बोलाल, जितकी जास्त मागणी कराल, तितकं सरकारला झुकावं लागतं, सरकारला तुमच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतात. तर चला, जास्त उशीर न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय महत्त्वाचं वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे. आता एकनाथजी काय म्हणतात बघा, कुणीही माईका लाल आला तरी आम्ही ही योजना बंद होऊ देणार नाही. अनेकांना वाटलं होतं की आता योजना बंद झाली, निवडणूक आयोगानं त्या ठिकाणी आक्षेप घेतला, तर कुणी जरी आलं तरी देखील योजना बंद होणार नाही. ही योजना वाढतच जाईल. मला लाडक्या बहिणींना लखपती बनवायचं आहे. बघा, तुमचे लाडके मुख्यमंत्री म्हणतात की मला लाडक्या बहिणींना लखपती बनवायचं आहे, फक्त 1,500 रुपये आम्हाला ठेवायचे नाहीत. म्हणजे 1,500 सोडून आम्हाला अजूनही पैसे लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी द्यायचे आहेत. माझ्या बहिणींना लखपती बनवायचं आहे, असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते मंगेश कुडाळकर यांच्या प्रचारसभेत कुर्ल्यामध्ये बोलत होते. आता लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री नक्की काय म्हणाले एकनाथजी शिंदे, तर आता आपण ते या ठिकाणी जाणून घेऊ. बघा, एकनाथराव म्हणतात, सर्वसामान्य माणसाच्या व्यथा मला समजतात. आज 1,500चे 5 हप्ते माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात गेले. तुमच्या सुद्धा खात्यात आले असतील मला माहिती आहे. लाखो, जवळपास 2 कोटी
34 लाख बहिणींनी फॉर्म भरले आणि 99% महिलांच्या खात्यात 5 हप्ते जमा झालेले आहेत. म्हणजे 1,500 असे करत 7,500 रुपये लाखो बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत. काही बहिणी अजूनही शिल्लक आहेत, त्यांना अजूनही हप्ता मिळालेला नाही. त्याच्यामध्ये अनेक बहिणींना त्या ठिकाणी त्यांचे फॉर्म अप्रूव्ह आहेत, मंजूर आहेत, आधार लिंकिंग आहे, सगळं काही ओके आहे. KYC केली तरी सुद्धा पैसे आलेले नाहीत. तर त्याचीही दखल मुख्यमंत्री साहेबांनी घ्यावी, ही आपल्या चॅनलतर्फे सर्व बहिणींच्या वतीने मी त्यांना विनंती करतो. तर बघा, विरोधी पक्षानं विचार केला की हा तर निवडणुकीचा जुमला आहे, हे तर काहीच होणार नाही. पण खात्यात जसे पैसे जमा झाले तसे लगेच पैसे काढण्याची घाई झाली. सरकार पैसे परत घेईल असं त्यांना वाटलं. हे सरकार देणारं आहे, ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आम्हाला माहिती होतं की आचारसंहिता लागू झाल्यानंतर विरोधी पक्ष पुन्हा अडचणी निर्माण करतील आणि यासाठीच आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे दिले. तुमच्या माहितीचं सांगतो सर्व बहिणींना की 15 ऑक्टोबरपासून मंगळवारपासून आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. आणि म्हणून ही आचारसंहिता लागू झाल्याबरोबर निवडणूक आयोगानं सरकारला आदेश दिले की जेवढ्या योजना आहेत की ज्यातून लोकांना पैसे वाटले जातात, अशा सगळ्या योजना ताबडतोब बंद करा. बंद करा म्हणजे त्यांना तात्पुरती स्थगिती द्या, कारण तुम्हाला या योजनेअंतर्गत आता एकही रुपया वाटता येणार नाही. तर एकनाथ शिंदे म्हणतात की आम्हाला याची पुरेपूर जाणीव होती आणि म्हणूनच आम्ही ही निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच महिलांच्या खात्यात पुढचा हप्ता देखील जमा केला. पुढचा म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा ऑक्टोबरमध्ये जमा केला. तर तुम्हाला आठवत असेल, जुलै ऑगस्टचा 3,000चा हप्ता शासनाने जमा केला, सप्टेंबरचे 1,500 रुपये जमा केले आणि त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3,000 असे टोटल 3,000 प्लस 1,500 प्लस 3,000 असे 7,500 रुपये शासनानं महिलांच्या खात्यात आत्तापर्यंत जमा केलेले आहे. टोटल 7,500 रुपये. तर हे केल्यानंतर विरोधक पागल झाले. हे कसं झालं असा प्रश्न त्यांना पडला, असं शिंदे साहेब सांगतात. बघा, जनतेला संबोधित करताना एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, आम्ही ॲडव्हान्स देणारे आहोत. हो, ॲडव्हान्स घेणारे नाही. पहिलं सरकार ॲडव्हान्स घेणारं होतं आणि आम्ही ॲडव्हान्स देणारे आहोत. खात्यात 5 हप्ते भरणारं हे सरकार आहे. मागील सरकार हप्ता घेणारं सरकार होतं. आमचं सरकार हप्ता भरणारं आहे. हा महायुती आणि महाविकास आघाडीतला फरक आहे. जनतेच्या दरबारात आम्ही जाणार आहोत. मेट्रो कारशेडला यांनी बंद केलं. तर बघा, त्यांनी थोडंसं राजकीय त्या ठिकाणी भाषण केलेलं आहे की रोड, अटल सेतू वगैरे मागच्या सरकारनं बंद केलं. कोस्टल रोड, बुलेट ट्रेन बंद केली. सर्व बंद करणाऱ्याला तुम्ही मतदान करणार का? विकास विरोधी लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का? विकासाच्या मारेकऱ्यांना तुम्ही मतदान करणार का? असा सवाल शिंदे साहेबांनी उपस्थित केला आहे. तर बघा, आता हे सगळ्या काय राजकीय गोष्टी आहेत की 15 वर्ष त्यांनी डांबरामध्ये पैसे खाल्ले वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या आपल्यासाठी महत्त्वाच्या नाही आहेत. आपल्यासाठी महत्त्वाचं हे आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तर तो नक्की कधी मिळणार आहे, की ज्याची वाट आपण सगळेजण पाहत होतो. अनेक लाडक्या बहिणींनी तक्रार केली होती की या दिवाळीमध्ये तेलाचे भाव इतके प्रचंड वाढले, 1,500-1,600चा डबा थेट 2,100-2,200 रुपयांवरती गेला. मग सरकारनं जे आम्हाला पैसे दिले 7,500 रुपये, तर त्याचा फायदा तरी काय? कारण सरकारनं एका हाताने दिलं आणि दुसऱ्या हातानं काढून घेतलं. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जसं सांगितलं की कुणी मायका लाल जरी आला तरी देखील ही योजना आम्ही बंद पडू देणार नाही. सरकारनं 3,000 रुपयांचा दिवाळी बोनस, आता याला दिवाळी बोनस म्हणणं योग्य ठरणार नाही, कारण दिवाळी ऑलरेडी संपलेली आहे. काल आपण भाऊबीज साजरी केली. आजही अनेक बहिणी भावांना त्या ठिकाणी भावांचं औक्षण करत आहेत, त्यांना ओवाळत आहेत, भाऊबीज साजरी करत आहेत. तर हा बोनस, याला आपण म्हणूया की हा बोनस उद्या सकाळी 8 वाजेपासून जमा व्हायला सुरुवात केली जाणार आहे. मुख्यमंत्री सांगितलं आम्ही ॲडव्हान्स देणारे आहोत, आम्ही ॲडव्हान्समध्ये पैसे देतो. तर बहिणींची जशी तक्रार होती, मागणी होती की महागाई खूप वाढली, खूप पैसे आमच्या त्या ठिकाणी दिवाळीमध्ये खर्च झाले, तर आता या लाडक्या भावाने आमच्याकरता काहीतरी करावं. तर दिवाळी बोनसच्या बाबतीत मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे. आता थोडक्यात सांगतो की 3,000 रुपयासाठी पात्र महिला कोणत्या आहेत. सर्व महिलांना वाटतं की आम्हाला सरसकट 3,000 रुपये मिळतील, परंतु असं होणार नाहीये. 3,000 रुपये फक्त त्याच लाडक्या बहिणींना मिळणार आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेचे कमीत कमी 3 हप्ते आलेले आहेत. 3 हप्ते याचा अर्थ 1,500, 1,500, 1,500 असे एकूण 4,500 रुपये जर तुम्हाला आलेले असतील तर आणि तरच तुम्हाला त्या ठिकाणी 3,000 रुपयांचा बोनस, त्याला आपण दिवाळी बोनस म्हणून सोडून देऊया, हा बोनस तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि 2,500 रुपये जे मिळणार आहेत ते 5 प्रकारच्या निवडक महिलांना मिळणार आहेत. आता हे फक्त उद्या 9 ते 10 जिल्ह्यांपुरतच मर्यादित असणार आहे. जे महाराष्ट्रातले सर्वात छोटे जिल्हे आहेत,
लहान लहान जे जिल्हे आहेत तर त्याच 10 जिल्ह्यांना हे पैसे त्या ठिकाणी वितरित केले जाणार आहेत, बाकीच्यांना ते मिळणार नाहीत. आता मिळणार आहे म्हणजे काय, मिळतील, परंतु त्यासाठी त्यांना थोडी वाट पाहावी लागेल. उद्या फक्त 20 ते 25 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. उर्वरित ज्या महिला आहेत, टोटल 2,34,00,000 महिला आहेत. उर्वरित ज्या कोणत्या महिला आहेत तर त्यांना देखील पैसे मिळतील, परंतु ते परवा, तेरवा असं करत म्हणजे 6 नोव्हेंबर, 7 नोव्हेंबर, 8 नोव्हेंबर, तर अशा प्रकारे ती जी तारीख आहे ती तारीख पुढे पुढे वाढत जाईल. उद्या मात्र या 10 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप केलं जाणार आहे. आता हे जे 10 जिल्हे आहेत ते तुम्हाला सांगतो, त्यापूर्वी 2,500 एकदा विषय आपण संपूया. हे 2,500 रुपये जे मिळणार आहेत, हे 2,500 त्या लोकांना मिळणार, त्या महिलांना, त्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत की ज्या बहिणी एकल माता आहेत. एकल माता म्हणजे आपल्या मुलाबाळांचा सांभाळ एकटीने करत आहेत. एकतर त्यांच्या नवऱ्याचं निधन झालंय किंवा त्या नवऱ्यापासून विभक्त राहतात, नवऱ्यापासून त्यांनी घटस्फोट घेतलाय. ठीक आहे. दुसरी गोष्ट, ज्या महिला बेरोजगार आहेत, म्हणजे ज्या फक्त शेती करतात किंवा घरकाम करतात, उद्योगधंदा, व्यवसाय किंवा नोकरी वगैरे करत नाहीत, जॉब करत नाहीत, त्याही महिलांना 2,500 रुपये एक्स्ट्रा मिळतील. तिसऱ्या ज्या महिला आहेत त्या म्हणजे आदिवासी क्षेत्रामध्ये राहणाऱ्या महिला, आदिवासी भागात, तर त्याही महिलांना 2,500 रुपये एक्स्ट्रा मिळतील. सोबतच ज्या महिला दिव्यांग आहेत, दिव्यांग म्हणजे अपंग आहेत, ठीक आहे, आणि त्यांच्याकडे अपंगत्वाचं, दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट आहे, तर त्याही महिलांना 2,500 मिळतील. आणि ज्या महिला BPL म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन, दारिद्र्य रेषेखाली आहेत, त्यांच्याकडे BPLचं कार्ड आहे किंवा त्याला अंत्योदय असं म्हणतो आपण, अंत्योदय योजना, तर त्या महिला भगिनींना त्या ठिकाणी 2,500चा अतिरिक्त बोनस सरकारकडून वाटप केला जाणार आहे. ठीक आहे, ही गोष्ट क्लिअर झाली. आता जे 10 जिल्हे आहेत तर त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये सर्वात वरती आहे हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्ह्याला त्या ठिकाणी, हिंगोली जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींना, महिलांना उद्या सकाळी 8 वाजेपासून त्यांच्या खात्यात पैसे येणं सुरू होईल. पहिला हप्ता 3,000चा पडेल, दुसरा हप्ता 2,500चा. आता सगळ्यांना 2 मेसेज येणार नाहीत, काही महिलांना फक्त 3,000चे मेसेज येतील, काही निवडक महिलांना 2 मेसेज येणार आहेत. ठीक आहे. तर पहिला जिल्हा हिंगोली, दुसरा धुळे, तिसरा जिल्हा वाशिम, चौथा जिल्हा नंदुरबार, नंतर भंडारा, गोंदिया, परभणी आणि अकोला. आता हे 8 जिल्हे झाले. उर्वरित 2 जिल्ह्यांचं थोडंसं त्या ठिकाणी ताळमेळ बसत नाहीये. हे 8 जिल्हे तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगतो, हिंगोली, धुळे, वाशिम, नंदुरबार, भंडारा, परभणी, गोंदिया आणि अकोला या जिल्ह्यांना त्या ठिकाणी उद्या पैसे वाटप सुरू होणार आहे. उर्वरित 2 जिल्ह्यांच्या बाबतीमध्ये गोंधळ सुरू आहे. सोशल मीडियावरती त्या संदर्भात वेगवेगळी माहिती येते आहे, तेव्हा जर ती संदिग्ध असेल तर सांगण्यामध्ये अर्थ उरत नाही. तेव्हा जर पक्की माहिती आली तर उद्या आम्ही त्याविषयी नक्की सांगू. तर तुम्ही देखील आता कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात, हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात, तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्ही त्या ठिकाणी नक्की लिहा. तुम्हा सर्वांना उद्या सकाळी 8 वाजेपासून हा बोनस मिळायला सुरुवात हो, हीच आपण या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करूया आणि इथे थांबूया. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक नक्की करा, जास्तीत जास्त महिलांना, भगिनींना व्हिडिओ शेअर करा, व्हॉट्सॲपद्वारे, फेसबुकद्वारे बहिणींना व्हिडिओ शेअर करा. कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आवर्जून लिहा आणि लाडकी बहीणच नाही तर इतर सर्व प्रकारच्या योजनांची माहिती प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.